ज्या मुलाला हा भागाकार आला जो मी देणार आहे, समजा का तो मुलगा गणितामध्ये हुशार झाला. आपल्याला भागाकार काय बघायचा आहे, दिलेला भागाकार मोठ्या संख्येचा भागाकार घ्यायचा आहे आणि तो भागाकार ज्या मुलाला समजा करता आला, समजा का ती मुलं गणितामध्ये काय आहे, हुशार आहे. तर 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 अशी संख्या घेतली भागीला किंवा अंश भागीला 2 असे. ठीक. मग या ठिकाणी ज्याला हा भाग देता आला असा समजा तो मुलगा हुशार, मग तो आपण याही पद्धतीने करून बघूया. म्हणजे तो कसा येतो हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. ठीक आहे. काय काय संख्या घेतली? 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके. बघ आपण एक एक करूया. बघ आता कसं करतो बघा. या ठिकाणी आता या दोनाने या एकाला भाग जाणार आहे का? नाही जाणार. कारण एका संख्येला भाग जात नाही म्हणून आपल्याला किती संख्येला भाग द्यायचा असतो? मग आता आपण या ठिकाणी 12 ला भाग देतोय म्हणून झालं 2. आता मग या ठिकाणी भाग द्यायचा म्हणल्यानंतर मग आता 12 ही संख्या एक तर दोनाच्या पाड्यात पाहिजे किंवा 12 पेक्षा ती लहान त्या पाड्यात संख्या आली पाहिजे. ओके. मग या ठिकाणी दोनाच्या पाड्यात 12 आहे, किती नंबरला येते? 6 नंबरला आहे. म्हणजे बेसक हे 6 नंबरला आहे म्हणून वरती 6 बेसक 12. ओके. 2 2 आणि या उजव्या साईडला वजाबाकी करायची सुरुवातीला 2 2 गेलं 0 आणि 1 1 गेलं 0. ओके. आता आपण इकडे जाऊ. इथेही तेच आहे. आता दोनाने या ठिकाणी भाग देत असताना काय करायचं असतं, या दोन्हीही संख्येला एकाच संख्येने भाग गेला पाहिजे असा नियम आहे. म्हणजे दोनालाही भाग गेला पाहिजे ह्या वरच्या संख्येलाही भाग गेला पाहिजे. मग दोनाने भाग दिला 2 1 2. आता ती इथं भाग द्यायचा आपला, मग एकाला भाग जाते म्हणून आपण इथं दिला भाग म्हणून झाला आता 2 1 2 झालं. बेसक 12. हे जे सक आलेले आहे ते हे सक इथंचे आहे. ओके. आता मी इकडे येतोय. काय केलंय या ठिकाणी आपण दोनाने भाग देतोय, आपल्याला वारंवार भाग द्यायचा. आता दोनाने या 3ला भाग द्यायचा आपण. आता इकडे गेल्यानंतरच आपला कळत. आता बघा वरून घेतले आपण 3. ओके. दोनाच्या पाड्यात 3 नाही परंतु 3 पेक्षा लहान संख्या 2 आहे. ती 1 नंबर आहे. 2 आता 3तून 2 गेले, 1 उरलेला आहे. लक्षात ठेवायचं 1 उरलेला आहे हे लक्षात. आता भाग दिला इथं समजा 2 1 2 दिलाय. हे 2 1 2 1 हा 1 इथं वरती आहे. 2 1 2 1 2 जो आहे तो मनात धरायचा आहे. तो समजा कुठं धरायचा, या 3च्या खाली धरायचा आहे. तो 2 1 2 इथं धरायचा आहे. समजा घ्या मग या 3तून तो 2 गेलेला आहे म्हणजे इथे किती उरलेलं समजायचं असतं, 1 उरलेला समजायचंय. आपण त्याला 2 1 2 म्हणजे ह्या 3तून ते 2 गेलेले आहे असं समजायचंय. म्हणजे इथे 1 उरलेलं आहे समजायचं. 1 उरलेलं आहे समजल्यानंतर इथं संख्या किती राहते? मग 14 संख्या राहतात. काय केलं आपण 2 1 2 म्हणजे या 3तून 2 गेले असं समजायचं. या 3तून 2 गेले असं समजायचं म्हणजे इथं संख्या राहिलेली समजून घ्यायची. मग 1 राहिलेली आहे असं समजून घ्या. 1 म्हणजे मग आता ही संख्या आधी त्याची राहणार आहे 14 जे आपण इकडे चाललोय. आता हे राहिलेली 1 राहिलेला आहे तो 1 इथं राहिलेला आहे. म्हणजे म्हटलं नाही तर 3तून 2 1 2 म्हणजे 3तून 2 गेला तो 1 जो राहिलेला आहे इथंचा तो जसा इथं राहिला तो 1 जसं की 2 1 2 घेतलं 3तून हे 2 गेले तो 1. कळतंय का राहिले काय? बघून घ्या. या असंच आहे. दोन्ही गणित मी समोर समोर मांडतोय आणि ज्याला हे गणित आलं समजून घेतो हुशार. ओके. मग आता या दोन्ही एकाला भाग जाते म्हणून वरून घेणार आहे आपण संख्या 4. आता झाले 14. मी म्हटलं या ठिकाणी 2 1 2 म्हणजे 3तून 2 गेला इथे 1 उरला म्हणजे मी 1 नाही म्हणून इथे घेऊन टाकला म्हणून संख्या झाली 14. म्हणजे आता ही झाली आपली संख्या इथं 14. कळतंय? ही झाली 14. मग आता पुन्हा 2च्या पाड्यामध्ये 14 आहे. किती नंबर आहे? 2 7 14. हे वजाबाकी चिन्ह मांडणं गरजेचं. 1 1 गेला 0 4 4 गेला 0 1 1 गेला 0. ओके. आता इकडे जाऊया. मग आता इथं म्हटलं आपण इथं 14 उरले म्हणून झालं 2 7 14 झाले का? म्हणजे हे 14 इथं संपलेले आहे. हे बघा हे 7 आले. हे बघा इथं 7. बघा इथं 1 आलेलं आहे. बघा इथं 1 आहे. इथं 7 इथं 7. हो. आता या ठिकाणी काही नाही म्हणून वरून घेतल्यात आपण 5. वरून घेतल्यात आपण 5 घेतल्या. मग पुन्हा 2च्या पाड्यात 5 आहे का? नाही. मग 5 पेक्षा लहान संख्या 5 पेक्षा लहान संख्या आहे 4 आहे. 2 दुने 4 2 दुने 4 2 दुने 4. मग या 5तून 4 गेला तिथे 1 उरला. ओके. इथे 1 उरला. आता इथं भाग द्यायचा आपला. इथून भाग दिला मग 2 दुने
चार 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 म्हणजे या पाच्यातून काय गेला 4 गेला म्हणजे इथं किती राहिला इथं 1 राहिला लय वाटलं असतं आपण असं मांडूनच टाकून द्यायचं आपल्या लक्षात एक कल्पना करायची असते किती नाही तर मग असं समजून तिथे लिहून टाकलं काय हरकत नाही ते कटला ते राहिले ओके मग आता हा राहिलेला 1 आहे तो राहिलेला 1 आपण या ठिकाणी घेतला इथं घेतला ओके आता यानंतर या एकाला भागात नाही म्हणून वरून घेणार आपण या ठिकाणी 6 वरून घेतले आपण 6 मग या दोनाच्या पाड्यात 16 आहे 8 नंबरला येते ते मग बे 8 16 बे 8 16 ओके 6 6 गेले 0 1 1 गेले 0 ओके आता इकडे आता हे तुम्हाला म्हटलं इथे 1 राहिला हे 16 म्हणजे बे 8 16 हे 16 या ठिकाणी 7 संपलं आता या ठिकाणी काही नाही उरला मग आता वरून घेणार आपण 7 आता इकडे पुढे घेऊया आता वरून घेतले आपण आता 7 या दोनाने भागतोय ठीक आहे मग आता दोनाच्या पाड्यात 7 नाही परंतु 7 पेक्षा जवळची लहान संख्या जवळची बेचूक 8 घेणार नाही कारण 7 पेक्षा ती मोठी होती म्हणून 6 आहे म्हणून घेतलं बे त्रिक 6 7तून 6 गेले खाली उरला 1 इथं भागीला आपण बे त्रिक 6 म्हणजे 7तून 6 गेले म्हणजे किती राहिला इथे 1 राहिला म्हणजे समजा ती संख्या राहिली आहे 18 ओके मग तुम्ही माझा जरी 18 कोणची कारण आपण इथून घेतले होते 6 ओके आता या ठिकाणी वरून घ्यायचे आपले किती घ्यायचे आपला 8 मग इथून घेतले आता आपण 8 पुन्हा बेच्या पाड्यामध्ये 18 असेल 9 नंबर नाही ते मग बे 9 18 ओके 8 8 गेलं 0 1 1 गेलं 0 इकडे जवळ आपण इथे गेलं तुम्हाला म्हणलं तिथे 18 राहिले म्हणून बे 9 18 ओके इथं काही नाही बोललं आपण आता 8 घेऊन 7 घेऊन झाले 8 घेऊन झाले काय घ्यायचं वरून आता 9 वरून घेतले आता आपण या ठिकाणी 9 वरून घेतले 9 मग आता या दोनाच्या पाड्यामध्ये 9 किंवा 9 पेक्षा लहान संख्या कोणची आहे 8 बेचोक 8 बेचोक 8 बेचोक 8 9तून 8 गेली 1 9तून 8 गेली 1 ओके आता या ठिकाणी जाऊ आपण डबल आता या बेच्या पाड्यामध्ये 8 आहे बेचोक 8 म्हणजे या 9तून 8 गेले म्हणजे आता नेमकी किती राहिला समजून घ्यायचं आहे 1 राहिलेला आहे समजून घ्यायचं आहे ठीक आहे 1 राहिलेला आहे समजून घ्या आता इथं जाऊ आता इथे 1 पुरला गड्या ह्या दोनांनी ह्या 1 ला भाग जाते म्हणून आता इथं कमवून घ्यायला काय बाकी राहिलं का आता काही नाही राहिलं म्हणून घेतलं इथं 0 आणि इथं 0 घेतला म्हणून इथं पॉईंट द्यायचा आहे पॉईंट फक्त एकदाच द्यायचा आहे मग किती वेळ जरी 0 घेतलं फक्त एकदाच दशांश चिन्ह द्यायचं त्याच्यानंतर दशांश चिन्ह देण्याची गरज नाही मग 10 झाले मग आता दोनाच्या पाड्यात 10 आहे किती नंबर आहे 5 नंबर बे 5 10 ओके 10 हे 0 हे 0 आता तुम्हाला मी म्हटलं होतं इथं नाही म्हटलं तिथे 1 उरला एकाला भाग जात नाही म्हणून आपण इथे 0 घेतला इथे 0 घेतला म्हणून आपण इथे दिला पॉईंट म्हणून झालं बे 5 10 बे 5 10 या स्वरूपामध्ये ज्याला मी म्हटलं असा भाग ज्याला देता येत असेल समजून घ्या तो मुलगा हुशार ज्याला गणिताच्या कारण मी भागाकारात आपल्या गणितीय क्रियेतील सर्व शेवटची क्रिया भागाकार आणि सर्व शेवटी असं जर आलं तर समजून घ्या तुम्हाला भागाकार परफेक्ट आला कधीही कुठेही तर या दोन्ही पद्धतीने या ठिकाणी आपण बघितलंय मला असं वाटतं की तुम्हाला तर थोडा भागाकार ज्याच्या मनात काही शंका असेल ती शंका दूर झाली असेल भागाकार करण्याच्या संदर्भात ओके थांबायचं मग ओके